आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मध्ये आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील 5वी मॅच GSP 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय GSP 11 या टीमनं। दोन्ही टीम जर पाहायला गेले तर 2-2 मॅच इथून मात्र लूज झाले, 2-2 मॅच मात्र पराजित झालेत। पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम आता मात्र एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मागची मॅच जर तुम्ही पाहिली तर फार अप्रतिम पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली। 6 चेंडू 5 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तो फलंदाज अगदी हिट आउट झाला आणि त्यानंतर 5 चेंडूंमध्ये 5 धावा करू दिला नाही। गोलंदाज हर्ष पोकला या गोलंदाजानं काय गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने कॅप्टनचं कौतुक करायला हवं। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तरी देखील त्याच्यावरती गोलंदाजीची जबाबदारी दिली शेवटच्या षटकामध्ये आणि त्या जबाबदारीनं त्यानं ते षटक हाताळलं। 6 चेंडू 5 ची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी त्यानं साकारली। पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येतोय। एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल। चांगलं क्रिकेट या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। एका धावेनं स्वतःचं संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं। एक धाव धावफलकामध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल हरी मिरकुटे प्रतिष्ठान या संघाची। यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते, स्टंप सोडून पुढे निघाले होते, परंतु गोलंदाजानं फॉलो केलं फलंदाजाला आणि इथून आपण पाहतोय डॉट बॉल आला। दोन धावा धाव फलकावरती। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता, आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न इथे असफल ठरला जातोय। डॉट बॉल आला। जास्तीत जास्त डॉट बॉल ही डोकेदुखी धरली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमची। हा चांगला फटका, सरळ बॅटनं हा फटका खेचून काढला। लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव पाहायला मिळते। पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम एकमेकांच्या समूहामध्ये संघर्ष करताना दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिले षटक घेऊन आला हर्ष। हा फटका हवेमध्ये फ्लाइंग स्लिपला फार चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। धावत पाठीमागे जाऊन हा झेल कॅरी केला, पहिला आदरा मिळतोय हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमला। फलंदाज इथून बाद झाला अजय। पहिलं षटक इथून समाप्त झालं हरेशचं। त्यानं धाबा आतापर्यंत खर्च केल्यात आपण पाहताय 7 धाबा, 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। सचिन पवार हा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी वापरला जातो। GSP 11 या टीम कडनं थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। पहिले 2 सामने त्यांना गमावलेत, थोडीशी प्रेशराइज झाले। कमी गतीनं बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय, अंपायर सांगतात वाईट बॉल आहे। एक्स्ट्राची धाव या चेंडूवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल, म्हणजे 4 धावा आता धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात। एक एक धाव ही महत्त्वपूर्ण आहे। एक एक धावेसाठी खऱ्या अर्थानं
चांगली गोलंदाजी या ठिकाणी आमचे प्रदीपजी लाड या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्यामध्ये आणखीन एक सिंगल धावफलकामध्ये ॲड केली जाते. धावफलक आता जाऊन पोचतंय सचिन पवार 5 धावा धावफलकावरती. कमी गतीनं टाकला होता अगदी मिड ऑफला क्लिअर करत लॉंग ऑफमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. सचिन पवार चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यापासून जर का आपल्याला पाहायला मिळाली असती तर कदाचित आपल्याला इथे मात्र अगदी समालोचक कक्षाला सलामी देणारा हा जबरदस्त फटका भालचंद्र याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील भालचंद्र अगदी एकटा लढत होता आणि त्यानंतर तो बाद झाला आणि संपूर्ण मॅच अगदी त्याने आपल्याकडे खेचून ठेवली होती. ती मॅच तिथून मात्र पराजित झालेत. आणखीन एक कमी गतीने टाकला होता, त्याला पीक केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू, आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्या ठिकाणी चेंडू स्टॉप झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. धाव फलक आपण पाहते जाऊन पोहोचलाय ते 16 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. पुनश्च एकदा चांगला फटका कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बालचंद्रच्या बॅटमधून चांगली बॅटिंग बालचंद्र साकारतोय मैदानामध्ये. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्यपूर्वक या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. परंतु तो बाद झाल्यानंतर जी अवस्था आपल्याला पाहायला मिळतीये, चांगला चेंडू इथं डिलिव्हर्ड केला गोलंदाज राहुल या गोलंदाजानं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं संत गतीने शांत क्रिकेट मैदानामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. एकच धाव या चेंडूवरती आपण इथं पाहताय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती. इथून 5 षटकांची मॅच. 5 षटकांच्या मॅचमध्ये जबाबदारीनं खेळ करणं फार गरजेचं आहे. 19 धावा, 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे. हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमनं 20 धावा धावफलकावरती. ऑन साईडला चांगला फटका लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी पलीकडे जातोय. चौकार. चांगला फटका यावेळी, परंतु क्षेत्ररक्षकाचं एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. आणखीन एक षटकार भालचंद्रच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक बॅटिंग भालचंद्रची या देखील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न त्याचा आतापर्यंत राहिलाय. चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय, आपल्या संघाला घेऊन चाललाय. चांगली टोटल इथून मात्र धावफलकावरती लावायची आहे. जी टोटल उभारल्यानंतर गोलंदाजावरचं प्रेशर हे दुसऱ्या सत्रामध्ये कमी केलं जाईल. पाठीमागे चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला. एकच धाव इथून पाहतोय आपण, धावफलक जाऊन पोहोचताय 31. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत नितीन पवार 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना ऑन साईडला फटका खेचायचा होता. बॅटच्या अगदी आतल्या बाजूला चेंडू स्पर्श झाला आणि विकेट किपरकडे चेंडू निघाला. कोणतीही धाव मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्ती. 31 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगला चेंडू सचिनच्या चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा कमी गतीनं चेंडू डिलिव्हर्ड केला होता. भालचंद्र सारखा फलंदाज मात्र त्या चेंडूकडे पाहत राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला होता, त्याला पीक केलाय आणि हा खूप दूरवरचा लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहत आहे. भालचंद्रच्या बाट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाहीये. चांगली मॅच आपल्याला अगदी या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. GSP 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरी बिरकुटे प्रतिष्ठान. हा देखील फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. अगदी यावेळी संभाजीच्या बाटमधून हा फटका. वेकंड एरिया आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं धावत गेले. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालाय. उर्वरित एक षटकाचा अद्यापही खेळ बाकी आहे. एक षटकामध्ये किती धावा येतील, टार्गेट आता किती धावसंख्येचा असेल हे पाहावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये त्या टार्गेटचा पाठलाग देखील करायचा आहे GSP 11 या संघाला. चांगला फटका परंतु हवेमध्ये. हरेशाला चेंडू खाली, त्यानं झेल पकडला. जी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं फार चांगली बिल्डअप होत होती, त्या पार्टनरशिपला रोख लावण्याचं काम हा देखील चांगला फटका. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट एकच धाव मिळेल. शांत क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये. अगदी एक एक धावेवरती देखील समाधानी आहे बॅटिंग करणारी टीम. हरी मिरकुटे प्रतिष्ठान चांगली टीम आहे परंतु पहिले 2 मॅच गमावल्यानंतर मात्र त्यांचा कॉन्फिडन्स लेवल अगदी डाऊन झाला.
स्विच हिटचा हा फटका, चौकार. तर आणखीन एक चांगला चेंडू यावेळी फाईन केलेत. फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडं. 61 धावा धावफलकावरती, 62 धावसंख्येचं टार्गेट असेल GSP 11 या संघासमोर.
62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय सचिन पवार ही सलामीची जोड साखळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज भावेश. कमी गतीनं टाकला होता, थोडासा स्विंग देखील होता या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा इथं कंप्लीट झालात. चांगला फटका, स्विच हिटचा फटका, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. सीमारेषेच्या पलीकडं हा षटकार येतोय ज्ञानेश्वरच्या बाट मधून. अगदी सकाळपासून थोडासा शांत होता, बाट मात्र त्याची बोलत नव्हती. या मॅच मध्ये विजय हवाय, 62चं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके आता त्याच्या बाट मधून यायला सुरुवात झाले. 6 धावा आलात बाट मधून. हा देखील चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्पाचा. त्याच्यावरती सन्मान देत असताना सॉफ्ट अण्णा हा फटका खेचून काढला. एक सिंगल धाव याच्यावरती पाहायला मिळते. एका धाव्यानं धावफलक आपण पाहते जाऊन पोचले 8 धावा. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीनं टाकला होता, थोडासा आउट स्विंगर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून आणखीन एक पाहायला मिळतोय. सचिन पवार अद्यापही त्याला सूर गवसला नाहीये. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू पोहोचला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडं येतोय चौकार. आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वरच्या बाट मधून. या फटक्याच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या आता जाऊन पोहोचते 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं चालू आहे GSP 11 या टीम कडनं. 61चा पहिलाच बॉल चौकार, 62चा लास्ट बॉल चौकार. आणखीन एक बाहेर जाणारा चेंडू, त्याला देखील छेडछाड करण्याचा प्रयत्न. लास्टच्या बॉलला डॉट, चौथ्याला सिंगल. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, त्याने मात्र इथे झेल सोडली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय या सिंगलच्या साह्यानं जाऊन पोहोचलाय. चांगला फटका, यावेळी स्कोर ऑफ द विकेट. डीप मधनं चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सलामीला गेले. सलामीची जोडसाखळी अद्यापही मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळते. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात आता आपल्या टीमला मिळवून देते GSPL.
लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. चेंडूला इथे स्टॉप केला. मिळतील या चेंडूवरती फक्त सिंगल धाव. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते इथून 30. 62चा पाठलाग करत असताना 30 धावा धावफलकावरती. 1 विकेट इथून मात्र गमावली आहे. अर्धा पडला अगदी पहिला 2 षटकांमध्ये इथून कंप्लीट केला. आता उर्वरित 18 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये इथून बनवायच्या आहेत त्या 32 धावा. 62चा पाठलाग करायचे. 30 धावा 2 षटकांमध्ये. प्रति षटक 15च्या सरासरीने धावती आहे. संभाजी आलाय तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू त्यांना निर्धाव फेकला. थोडंसं शांत संयमी क्रिकेट मैदानावरती चालू आहे. आणखीन एक चांगला चेंडू संभाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करून देतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा आल्यानंतर आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. थोडंसं थांबवण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये जरी धावा आल्या असतील तरी तिसऱ्या षटकामध्ये मी थांबवण्याची ताकद ठेवतोय. फटका फसला हवेमध्ये. यष्टीरक्षकानं इथे झेल ड्रॉप केला. जीवदान मिळालं. एकच धाव आली आहे. 31 धावा. अजूनही 31 ची गरज आहे. आणखीन एक फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच सह्याद्री वॉरियर्स. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. सह्याद्री वॉरियर्स स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या 2 टीम दरम्यान आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. सह्याद्री वॉरियर्स आणि स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे लगेच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच यायचंय. हा देखील मिस टायमिंग. या चेंडूवरती देखील विकेट. पाहायला गेलं तर दोन्ही टीम आपण पाहताय ना की सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. परंतु ए बी टॉपसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. कोणताच संघ टॉपमध्ये राहील ए मध्ये आणि बी मध्ये यासाठी मात्र ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 8 मध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. सह्याद्री वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या 2 टीम.
चला नेक्स्ट मॅच सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सह्याद्री वॉरियर्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी अगदी मोहन पारदे आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित झालेत. चला स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. दोन्ही टीम क्वालिफाय झाले सुपर 8 साठी, परंतु कोणती टीम टॉप करेल त्यासाठी मात्र ही मॅच आणि जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम अगदी सकाळच्या सत्रापासून जबरदस्त कामगिरी केली दोन्ही टीमनं. आपला प्रदर्शनीय खेळ खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून त्यांनी दाखवला आणि त्या दोन्ही टीम आता एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35, 39 धावा. हा 39 आणि या 4 ऍड केल्या 43 धावा धाव फलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा आल्या होत्या 30, त्यानंतर मात्र संभाजीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला ताकदीचा वापर करत हा फटका सजवलाय सीमारेषेच्या पलीकडं षटकार. आणखीन एक चांगला फटका, हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. हा आणखीन 4 ऍड केल्या जातील, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. किती आला? 3 चेंडू 9 धाव्यांची गरज, 53 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू 9ची अद्यापही गरज आहे. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट ही फाईट करत असताना हा फटका चांगला आहे, दमदार आहे आणि येतोय समालोचन कक्षाला सलामी देणारा. हा क्वालिटी दर्शवतोय, षटकार आलाय. 3 चेंडू 9ची गरज असताना हा षटकार पाहायला मिळतो. आता 2 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 3 धावा. फुलटॉस अंपायर सांगतात व्हाईट बॉल, 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, झेल इथे ड्रॉप झालाय. तोपर्यंत चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, हा विजयी चौकार आलाय. जबरदस्त इनिंग या मॅच मध्ये साकारली गेली. फलंदाज मंगेश जाधवनं मात्र मॅच फिनिश केली आहे. चला नेक्स्ट मॅच सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान या दोन टीम दरम्यान. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच